2 ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या प्यार वाली लव्ह स्टोरीच्या सेटवर आपण सध्या आहोत आणि चित्रपटाचे सर्वा संजय जाधव आपल्यासोबत आहेत. 2 गाणी शूट होत आहे. इकडे एक रोमॅन्टिक ट्रॅक आहे आणि इकडे एक एकदम ढिंचॅक गाणं आहे. आणि फर्स्ट एक क्युरियस गोष्ट अशी आहे की समीर धर्माधिकारी मॉडेल वगैरे सगळे सोफिस्टिकेटेड रोल सोडून अगदी हॉकी स्टिक घेऊन रोल करतोय. तर काय एकंदर एक्साइटमेंट खूप आहे, काय सांगा? हो, मी खूप एक्सायटेड आहे कारण समीर ॲक्च्युली मी पहिल्यांदाच काम करतो समीर बरोबर. सुपर्ब दिसतोस समीर आणि खूप मेहनत घेतो तो, खूप छान काम करतो समीर. त्याचा प्रेझेन्स जो आहे ना, दॅट प्रेझेन्स इज लाईक आम्ही सगळेच असे मॉनिटरवर खरं सांगायचं तर आम्ही जळतो, मी स्वप्नील वगैरे, की चला हम लोग ऐसा नाही दिखता है यार. सुपर्ब दिसतो तो आणि खूप छान काम करतो आहे. सेम गोज विथ उपेंद्र लिमय. उपेंद्र लिमय बरोबर पण मी ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा सिनेमा करतो आहे. उप्याच्या ॲक्टिंगबद्दल मी बोलणं ॲक्च्युली चुकीचं आहे कारण एव्हरीवन नोज दॅट ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर. आणि बेसिकली कसं आहे की मी तेवढा फॉर्च्युनेट आहे, मी नशीबवान मानतो स्वतःला की हे सगळे माझे मित्र आहेत. नो की सेटवर जसं वातावरण असतं, सब लोग दोस्त की तरह काम करते हैं और सब लोग मिलजुल के काम करते हैं. सो विच इज हॅपनिंग अँड आय एम एन्जॉईंग द प्रोसेस. नक्कीच. या चित्रपटात उपेंद्र म्हणजे उर्मिला, स्वप्नील, सई ही टीम आम्ही आधीही पाहिलेली आहे. उपेंद्र आणि समीर ही दोघं जण नवीन आहेत. ती दोघं या चित्रपटामध्ये कशी ॲड झाली? नाही, ॲक्च्युली कॅरेक्टरची गरज होती. हे जे 2 कॅरेक्टर्स आहेत उपेंद्रचं आणि समीरचं, ही यांच्या जागी अजून कोणी दिसत नव्हतं मला बेसिकली. आणि दॅट इज द रिझन आय आस्क्ड देम. आणि स्टोरी ऐकल्यावर दोघेही रेडी झाले. सो नाव दे आर देअर अँड वी आर मेकिंग अ फिल्म. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याआधी आम्ही एक सईचं फिटनेस ट्रेनिंग आम्ही अटेंड केलेलं आणि सईने सांगितलं की मला अंगमेहनत थोडीशी करायची आहे, वेगवेगळे मला इथे काय काय वेगवेगळं करायला मिळणार आहे. ते एकंदर हे काय आहे की सईला मी काही ॲक्शन सिक्वेन्समध्ये पाहणार आहोत का? नाही, ॲक्शन सिक्वेन्समध्ये नाही पाहणार. बेसिकली ते जे किक बॉक्सिंग वगैरे जे होतं, हा सगळा प्रोसेस मी तिला नुसतंच किक बॉक्सिंग नाही तर ती योगाही करत होती. तिचं वेगळ्या प्रकारचं डाएटही चालू आहे. देर आर मेनी थिंग्स शी इज डुईंग. शी इज गेटिंग ट्रेंड एव्हरी डे बिकॉज आय वॉन्टेड की ते कॅरेक्टर ना खूप सुंदर दिसायला हवं, त्याची फ्लेक्झिबिलिटी खूप छान हवी. नॉट नेसेसरीली की ती किक बॉक्सिंगचं ट्रेनिंग घेते म्हणजे ती किक बॉक्सिंग करणार आहे. पण एक बॉडीचा जर फॉर्म करेक्ट असेल तर तुमचा थॉट प्रोसेस करेक्ट होतो. तुमचं बिहेवियर करेक्ट होतं, तुम्ही चांगले चालता, तुम्ही स्टायलिश चालता, तुम्ही स्टायलिश कपडे घालू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला म्हणजे ह्या सगळ्या त्या कॅरेक्टरच्या रिक्वायरमेंट्स आहेत की उसके चलने की अदा जो है इट हॅज टू बी सुपर, इट हॅज टू लुक ब्युटिफुल. वॉट एव्हर शी वेअर्स, तुम्ही काही कपडे घातले तर ते खूप सुंदर दिसायला हवे. तर दॅट इज द रिझन मी तिला हे सगळ्या एक्सरसाइजेस सांगितल्या होत्या विच शी इज फॉलोईंग. आणि आता वी कॅन सी द रिझल्ट. इट जस्ट नॉट अ प्यारवाली लव्ह स्टोरी. तर ह्याच्यामध्ये एक वेगळं आहे की तो गणेश नगर रहिवासी संघ आहे आणि ही अमानुल्ला चाळ आहे. तर विजिबल आहे की मुलगी मुस्लिम आहे आणि मुलगा हिंदू आहे. तर ही एक वेगळी लव्ह स्टोरी आहे. तर ऑफकोर्स ॲज वी आर इंडियन आपल्याला खूप खुमक असते पॉलिटिकल साईडला जायची लव्ह स्टोरीजच्या. तर त्याला काय एक्सप्लेनेशन? नाही, पॉलिटिकल साईडला मला जाण्यात अजिबात इंटरेस्ट पण नाही. कारण सिनेमा बनवताना माझं एक सुरुवातीपासून माझा मोटिव्ह खूप क्लिअर असतो की मला काय ऑडियन्सला मेसेज द्यायचा नाही. मला माझ्या देशात किती भ्रष्टाचार चालला आहे किंवा माझा देश कसा गरीब आहे हे मला दाखवायचं नाही. मला माझ्या सिनेमाला येणाऱ्या ऑडियन्सला एंटरटेन करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी 100% माझे द्यायला तयार आहे. आणि दॅट क्लॅरिटी आय हॅव इन माय माइंड की मला ऑडियन्सला एंटरटेन करायचं आहे. त्यामुळे मला हिंदू मुस्लिम कम्युनिटी आणि मग त्याच्यात होणारं पॉलिटिक्स मला ह्याच्यात अजिबात इंटरेस्ट पण नाही. रादर मला ते यातलं काही कळतही नाही. कारण मला सिनेमा बनवताना एवढंच कळतं की मला ऑडियन्स, जो माझ्या सिनेमाला येणारा ऑडियन्स आहे त्याला मी 2 तास करमणूक द्यायची आहे मला. आणि ज्याचे तो पैसे भरणार आहे, 40 रुपये आणि 150 रुपयाचं तिकीट काढून तो थिएटरला येणार आहे. तर आय हॅव टू एंटरटेन दॅट ऑडियन्स. सो आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. अँड जसं दुनियादारीमध्ये आम्ही वेगवेगळे कॉस्ट्युम्स पाहिले. दुनियादारी वॉज अ कम्प्लीट एक्सपेरिमेंट की राईट फ्रॉम कॉस्ट्युम्स टू डायलॉग सगळंच अगदी डोक्यात भरणार होतं. आणि ह्यावेळेस सही एका वेगळ्या लुकमध्ये दिसते आणि स्वप्नीलची हेअरस्टाईलही थोडी वेगळी आहे. तर ह्यावेळेस कॉस्ट्युमचं काय एक्सपेरिमेंट इथे पाहिजे? नाही, ॲक्च्युली हर्षदा खानोलीकर हा सगळा कॉल घेते. हर्षदा खानोलीकरचेच कॉस्ट्युम्स असतात.
स्वप्नीलचा ॲक्च्युली डिझाईन करताना मला फक्त एवढंच तिला हर्षदाला मी सांगितलं होतं की मला तो 90s अनिल कपूर दिसायला हवा. ओके, तर नाव यू डिसाईड तो कसा दिसेल. तर दॅट इज हाव तिने त्याला तसा कॉस्ट्युम डिझाईन केला आहे आणि मग तसा वीक तसा सुभाष शिंदे आमचे जे मेकअपमॅन आहेत त्यांनी तसा डिसाईड केला. क्लॅरिटी हीच होती की तो अनिल कपूरसारखा दिसायला हवा 90s. आता किती दिवस शूटिंग राहिलं आणि कसा होता सगळा एक्सपिरियन्स? वेल, एक्सपिरियन्स सुपरच होता, कारण इतक्या ह्यूज सेटवर मी पण पहिल्यांदाच काम केलं आणि मध्ये एकदा मीच माझ्या सगळ्या युनिटला म्हटलं की बॉस, मैंने भी नहीं सोचा था कि ये फिल्म ऐसे ह्यूज हो जाएगी. पेपरवर असं वाटत नव्हतं की एवढी मोठी होईल फिल्म ॲज प्रोडक्शन वाईज. तर तशी आता होते फिल्म. तर आम्ही पण सगळे हा एक्सपिरियन्स पहिल्यांदाच घेतो. म्हणजे मी ॲज अ सिनेमॅटोग्राफर भरपूर हिंदी फिल्म्स पण केल्या, पण त्याहीपेक्षा जरा वेगळा स्केल मला माझ्या सिनेमात बघायला मिळालं. सो येस, इट इज लर्निंग प्रोसेस. आणि एक शेवटचा प्रश्न असा की उर्मिला ह्यावेळेस मीनूच्या रोलच्या अगदी थेट अपोजिट दिसणार आहे. जसं मी आता तिच्याशी बोलले की अगदी एकदम ती ढिंचाक असणार आहे, शिव्या वगैरे देणारी, एक गोंडस चेहऱ्याने दिसणारी मुलगी. तर उर्मिलाचं कॅरेक्टर काय आहे? नाही, बेसिकली ना मला उर्मिलाचं कॅरेक्टर असं हवं होतं की ती फणसासारखी असायला हवी. ती बाहेरून ज्यावेळी दिसते त्यावेळी ती प्रचंड वायलेंट दिसते. यू नो, ती जब मुंह खोलती है वो तो उसका डर लगे, लेकिन उसके दिल में एक बहुत प्यारा सा इंसान है आणि ती खूप प्रेमळ आहे आणि दॅट इज हर कॅरेक्टर बेसिकली. आणि आय डोंट नो, पण माझा उर्मिलावर खूप विश्वास आहे. बिकॉज खूप कमी ॲक्ट्रेसेस अशा आहेत ज्या काहीही डिलिव्हर करू शकतात. त्यातली उर्मिला कानेटकर आहे. सो आय कम्प्लिटली ट्रस्ट हर पोटेन्शियल अँड टॅलेंट. दॅट इज द रिझन आय आस्क्ड हर अँड शी इज रेडी अँड शी इज डुईंग इट. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.